तर विद्यार्थ्यांनो एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले स्वागत आहे आणि या सुपर क्लासमध्ये आपण येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारे जीके क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत आणि तसेच प्लसमध्ये आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो की आपण जर ऑनलाईन घरी बसून इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब या सर्व प्लॅटफॉर्मवरून माझ्यासारखे पैसे कमवू इच्छित असाल तर तुम्हाला शिकवण्यासाठी मी एक दुसरा चॅनल हिंदीमध्ये ओपन केलेला आहे आणि त्या चॅनलला इच्छुक असाल तुम्ही व्हिजिट करण्यामध्ये तर त्याचा लिंक जो आहे सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे। डिस्क्रिप्शन जर आपल्याला जर समजत नसेल सध्या तुम्ही जो सुपर क्लास किंवा व्हिडिओ पाहता त्याच्या नावावर क्लिक करा, आपल्याला त्या चॅनलचा लिंक मिळून जाईल। तर या सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न मित्रांनो आपल्यासमोर या ठिकाणी असा आहे, कोणत्या देशामध्ये मुलीचे लग्न 13व्या वर्षी करत असतात? कोणत्या देशामध्ये मुलीचे लग्न हे 13व्या वर्षी करत असतात? ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे मित्रांनो। इराण एक असा देश आहे ज्या देशामध्ये 13व्या वर्षापासून लग्नास मान्यता देण्यात आलेली आहे। पुढचा प्रश्न, पोलिओची लस वयाच्या कितव्या वर्षापर्यंत दिली जात असते? पोलिओची लस ही वयाच्या कितव्या वर्षापासून दिली जात असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, वयाच्या 5व्या वर्षापर्यंत जे आहे पोलिओची लस देण्यात येत असते। पुढचा प्रश्न, यकृत ही मानवी शरीरातील कितव्या क्रमांकाची सर्वात मोठी ग्रंथी आहे? यकृत ही मानवी शरीरातील कितव्या क्रमांकाची सर्वात मोठी ग्रंथी आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील, यकृत ही मानवी शरीरातील सर्वात पहिल्या क्रमांकाची सर्वात मोठी ग्रंथी आहे। पुढचा प्रश्न पाहूया। संपूर्ण ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करणारे पहिले विद्यापीठ भारतातील कोणते बनलेले आहे ते सांगायचं आहे। संपूर्ण ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करणारे भारतातील प्रथम क्रमांकाचे विद्यापीठ कोणते बनलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो, संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन करणारे दिल्ली विद्यापीठ भारतातील प्रथम विद्यापीठ ठरलेले आहे। पुढचा प्रश्न, भारतामध्ये दिल्या जाणाऱ्या द्रोणाचार्य पुरस्काराची रक्कम पूर्वी किती होती ते सांगायचं आहे। भारतामध्ये दिल्या जाणाऱ्या द्रोणाचार्य पुरस्काराची पूर्वीची रक्कम ही किती लाख रुपये होती? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो, 5 लाख एवढी जे आहे द्रोणाचार्य पुरस्काराची पूर्वीची रक्कम ठेवण्यात आलेली होती। पुढचा प्रश्न, भारतामध्ये दिल्या जाणाऱ्या द्रोणाचार्य पुरस्काराची सध्या रक्कम किती करण्यात आलेली आहे? भारतामध्ये दिल्या जाणाऱ्या द्रोणाचार्य पुरस्काराची सध्या रक्कम ही एकूण किती लाख करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो, 15 लाख एवढी जे आहे सध्या द्रोणाचार्य पुरस्काराची रक्कम करण्यात आलेली आहे। पुढचा प्रश्न, द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात भारतामध्ये कोणत्या वर्षापासून झालेली आहे? द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात भारतामध्ये कोणत्या वर्षापासून झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, 1985 हे जे वर्ष आहे या वर्षापासून द्रोणाचार्य पुरस्काराची भारतामध्ये करण्यात आलेली आहे। पुढचा प्रश्न पाहूया। महाराष्ट्रातील जंगलाचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जात असते? महाराष्ट्रामध्ये जंगलाचा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो, गडचिरोली जिल्ह्याला जे आहे महाराष्ट्रातील जंगलाचा जिल्हा म्हणून ओळखले जात असते। पुढचा प्रश्न पाहूया आपल्यासमोर काय आहे। सामान्य व्यक्तीच्या ओरडण्याचा आवाज किती मीटरपर्यंत जाऊ शकत असतो? सामान्य व्यक्तीचा ओरडण्याचा आवाज हा किती मीटरपर्यंत जाऊ शकत असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, 180 मीटर एवढा जो लांब आहे एका सामान्य व्यक्तींच्या ओरडण्याचा आवाज जाऊ शकत असतो। पुढचा प्रश्न पाहूया। जगामध्ये असा कोणता प्राणी आहे ज्याच्याजवळ मेंदू नसतो ते सांगायचं आहे मित्रांनो। जगामध्ये असा कोणता प्राणी आहे ज्याजवळ मेंदूच नसतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, जेलीफिश असा एक जगातील प्राणी आहे ज्याच्यापाशी मेंदूच नसतो। पुढचा प्रश्न, जगातील कोणता देश आहे तेथे प्रत्येक नागरिक सैनिक देखील असतो ते सांगायचं आहे। जगातील असा कोणता देश आहे तेथील प्रत्येक नागरिकाला सैनिक बनावेच लागते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील, इस्रायल हा जगामध्ये एकमेव असा देश आहे तेथील प्रत्येक नागरिकांना सैनिक बनावेच लागत असते। पुढचा प्रश्न, इस्रायल या देशामध्ये किती वयाच्या वरच्या प्रत्येक नागरिकांना सैनिक बनावे लागत असते? इस्रायल या देशामध्ये किती वयाच्या वरच्या प्रत्येक नागरिकांना सैनिक बनावे लागत असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो, एकूण 18 वर्षाच्या वयाच्या जेवढेही वरचे जे नागरिक आहेत त्या नागरिकांना इस्रायल देशामध्ये सैनिक बनावे लागत असते। पुढचा प्रश्न पाहूया। भगवान महावीर यांनी खालीलपैकी कोणत्या भाषेमध्ये उपदेश दिला होता ते सांगायचं आहे। भगवान महावीर यांनी खालीलपैकी कोणत्या भाषेमध्ये उपदेश दिलेले होते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो, भगवान महावीर यांनी जे आहे अर्धमागधी भाषेमध्ये जे आहे उपदेश दिलेले होते। पुढचा प्रश्न पाहूया। बंगालच्या फाळणीची अंमलबजावणी कोणत्या दिवशी कोणत्या वर्षापासून करण्यात आलेली होती? बंगालच्या फाळणीची अंमलबजावणी खालीलपैकी कोणत्या वर्षी कोणत्या दिवशीपासून करण्यात आलेली होती? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील, 16 ऑक्टोबर 1905 या वर्षी या दिवशीपासून बंगालच्या फाळणीची अंमलबजावणी करण्यात आलेली होती। पुढचा प्रश्न पाहूया। भारताचे पंतप्रधानाचा कार्यकाल हा किती वर्षाचा असतो ते सांगायचं आहे। भारताच्या पंतप्रधान पदाचा कार्यकाल
कार्यकाल एकूण किती वर्षाचा असतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. भारतातील पंतप्रधानाचा जो कालावधी आहे 5 वर्षाचा आहे. पुढचा प्रश्न, कॅबिनेट मिशनला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जात असते? कॅबिनेट मिशनला खालीलपैकी दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. त्रिमंत्री योजना दुसऱ्या नावाने कॅबिनेट मिशनला ओळखले जात असते. पुढचा प्रश्न, भारतरत्न पुरस्कार मिळवणारे सर्वात पहिले पंतप्रधान कोणती व्यक्ती बनलेले आहेत? भारतरत्न प्राप्त करणारे सर्वात पहिले पंतप्रधान खालीलपैकी कोणती व्यक्ती ठरलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. पंडित नेहरू यांनी जे आहे भारतरत्न प्राप्त करणारे पंतप्रधान एक सर्वात पहिल्या क्रमांकाची व्यक्ती बनलेले आहेत. पुढचा प्रश्न, पद्मभूषण पुरस्कार भारतामध्ये कोणत्या दिवशी प्रदान केला जात असतो? पद्मभूषण हा पुरस्कार भारतामध्ये कोणत्या दिवशी प्रदान केला जात असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. 26 जानेवारी या दिवशी जे आहे पद्मभूषण हा पुरस्कार प्रदान करण्यात येत असतो. पुढचा प्रश्न पाहूया. 4 किलो कॅलरी एवढी ऊर्जा किती ग्रॅम प्रथिनापासून प्राप्त होत असते? 4 किलो कॅलरी एवढी ऊर्जा ही एकूण किती ग्राम प्रथिनापासून मिळत असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. 4 किलो कॅलरी एवढी जी ऊर्जा आहे या ठिकाणी 1 ग्राम प्रथिनापासून प्राप्त होत असते. पुढचा प्रश्न, प्रवरा नदीवरील खालीलपैकी कोणते धरण आहे ते सांगायचं आहे? प्रवरा नदीवर खालीलपैकी कोणते धरण बांधण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. भंडारदरा हे जे धरण आहे प्रवरा नदीवर बांधण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. सातपाटी हे मत्स्य व्यवसायातील प्रमुख केंद्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? सातपाटी हे मत्स्य व्यवसायातील प्रमुख केंद्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. सातपाटी हे मत्स्य व्यवसायातील प्रमुख केंद्र महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यामध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. शिवाजी महाराज कोणत्या किल्ल्यामध्ये मुक्कामास असताना किल्ल्याला वेढा घालण्यात आला होता ते सांगायचं आहे? शिवाजी महाराज हे खालीलपैकी कोणत्या किल्ल्यामध्ये मुक्कामास असताना त्यांच्या किल्ल्याला वेढा घालण्यात आलेला होता? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळा किल्ल्यामध्ये असताना त्यांच्या किल्ल्याला वेढा घालण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न, पन्हाळा किल्ल्याला खालीलपैकी कोणत्या व्यक्तींच्या सैनिकांनी व त्यांनी वेढा घातला होता ते सांगायचं आहे? पन्हाळा किल्ल्याला खालीलपैकी कोणत्या व्यक्तींच्या सैनिकांनी वेढा घातलेला होता? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 योग्य राहील. सिद्दी जोहर यांनी आणि त्यांच्या सैनिकांनी पन्हाळा किल्ल्याला वेढा घातलेला होता. पुढचा प्रश्न, HIV विषाणू शरीरातील कोणत्या पेशीवर हल्ला करतात ते सांगायचं आहे? HIV विषाणू शरीरातील कोणत्या पेशीवर हल्ला करत असतात? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. पांढऱ्या पेशीवर शरीरामध्ये HIV विषाणू हल्ला करत असतात. पुढचा प्रश्न, अथिरापल्ली हा प्रसिद्ध धबधबा भारतातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? अथिरापल्ली हा प्रसिद्ध धबधबा भारतातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. भारतातील केरळ हे जे राज्य आहे राज्यामध्ये अथिरापल्ली प्रसिद्ध धबधबा स्थित आहे. पुढचा प्रश्न, केरळ राज्यातील अथिरापल्ली हा प्रसिद्ध धबधबा कोणत्या नदीवर स्थित आहे? केरळ राज्यामध्ये अथिरापल्ली हा प्रसिद्ध धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवर स्थित आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर एक योग्य राहील. चालकुंडी या नदीवर आहे केरळ राज्यामध्ये अथिरापल्ली धबधबा स्थित झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. चुलिया हा प्रसिद्ध धबधबा भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? चुलिया हा प्रसिद्ध धबधबा भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. चुलिया हा जो धबधबा आहे भारतातील बिहार राज्यामध्ये स्थित झालेला आहे. पुढचा प्रश्न, तुतीकोरीन हे प्रसिद्ध बंदर भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तुतीकोरीन हे बंदर भारतातील कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भारतातील तामिळनाडू राज्यामध्ये तुतीकोरीन नावाचे प्रसिद्ध बंदर स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, हिंदी महासागर हा जगातील कितव्या क्रमांकाचा सर्वात मोठा महासागर आहे ते सांगायचं आहे? हिंदी महासागर हा जगातील कितव्या क्रमांकाचा सर्वात मोठा महासागर आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. हिंदी महासागर हा जो महासागर आहे जगातील 3ऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा महासागर बनलेला आहे. पुढचा प्रश्न, पॅसिफिक महासागर जगातील कितव्या क्रमांकाचा सर्वात मोठा महासागर आहे ते सांगायचं आहे? पॅसिफिक महासागर जगातील कितव्या क्रमांकाचा सर्वात मोठा महासागर आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. सर्वात पहिल्या क्रमांकाचा जो आहे पॅसिफिक महासागर हा एक महासागर बनलेला आहे. पुढचा प्रश्न, आचार्य विनोबा भावे यांना आचार्य ही पदवी कोणी दिलेली होती ते सांगायचं आहे? आचार्य विनोबा भावे यांना आचार्य ही पदवी खालीलपैकी कोणामार्फत देण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. लोकांमार्फत जे आहे आचार्य विनोबा भावे यांना आचार्य पदवी देण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी काय आहे? विनोबा भावे यांचे माध्यमिक आणि उच्च शिक्षण कोणत्या ठिकाणी झालेले आहे? विनोबा भावे यांचे माध्यमिक आणि उच्च शिक्षण हे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. वडोदरा या
ठिकाणी जे आहे विनोबा भावे यांचे माध्यमिक आणि उच्च शिक्षण हे एक झालेले आहे. पुढचा प्रश्न, नंदादेवी राष्ट्रीय उद्यान भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? नंदादेवी राष्ट्रीय उद्यान भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. भारतातील उत्तराखंड या राज्यामध्ये नंदादेवी राष्ट्रीय उद्यान स्थित झालेले आहे. महात्मा फुले यांना कोणत्या राज्याचे मार्टिन ल्यूथर असे संबोधण्यात येत असते? महात्मा फुले यांना खालीलपैकी कोणत्या राज्याचे मार्टिन ल्यूथर संबोधले जाते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. महाराष्ट्र राज्याचे मार्टिन ल्यूथर महात्मा फुले यांना संबोधण्यात येत असते. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणत्या नदीला युरोपची जीवनरेखा असे संबोधले जात असते? खालीलपैकी कोणत्या नदीला युरोपची जीवनरेखा असे संबोधण्यात येत असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. राहीन नदी ही जी नदी आहे या नदीला युरोपची जीवनरेखा संबोधले जात असते. पुढचा प्रश्न, राईन नदीचा उगम जगातील कोणत्या देशामध्ये झालेला आहे ते सांगायचं आहे. राईन नदीचा उगम हा जगातील कोणत्या देशामध्ये झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. स्वित्झर्लंड या देशामध्ये राईन नदीचा उगम झालेला आहे. पुढचा प्रश्न, चांदोली धरणाच्या जलाशयाला कोणत्या नावाने ओळखले जात असते? चांदोली धरणाच्या जलाशयाला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. वसंत सागर या नावाने जे आहे चांदोली धरणाच्या जलाशयाला ओळखले जात असते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण किती टक्के आहे ते सांगायचं आहे. महाराष्ट्रामध्ये जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण हे एकूण किती टक्के आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. महाराष्ट्रामध्ये जंगलाखालील क्षेत्राचे जे प्रमाण आहे 21% एवढे झालेले आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात सर्वात कमी वनाखालील क्षेत्र कोणत्या विभागात आहे ते सांगायचं आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी वनाखालील क्षेत्र खालीलपैकी कोणत्या विभागात येत असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. मराठवाडा विभागामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी वनाखालील क्षेत्र येत असते. पुढचा प्रश्न, या ठिकाणी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी ही सर्वात जास्त आहे? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी ही सर्वात जास्त प्रमाणामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर 4 योग्य राहील. सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये जे आहे महाराष्ट्रामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त प्रमाणामध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी गोरिला व मानवाच्या गुणसूत्रामध्ये एकूण किती टक्क्याचे सामर्थ्य असते ते सांगायचं आहे. गोरिला व मानवाच्या गुणसूत्रामध्ये एकूण किती टक्के सामर्थ्य असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. गोरिला व मानवाच्या गुणसूत्रामध्ये 98% सामर्थ्य आहे. पुढचा प्रश्न, आकाराने सर्वात मोठा पक्षी खालीलपैकी कोणता आहे ते सांगायचं आहे. आकाराने सर्वात मोठा पक्षी खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. शाहमृग हा जो पक्षी आहे आकाराने सर्वात मोठा असलेला एक पक्षी बनलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. हवेमध्ये ऑक्सिजन हा वायू नेहमी कोणत्या स्वरूपात राहत असतो ते सांगायचं आहे. हवेमध्ये ऑक्सिजन हा वायू खालीलपैकी कोणत्या स्वरूपात नेहमीच असतो? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 योग्य राहील. ऑक्सिजन हा जो आहे हवेमध्ये रेणूच्या स्वरूपामध्ये हमेशाच असतो. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या शाहिरांनी गर्जा महाराष्ट्र हे गीत लिहिलेले आहे ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणत्या शाहिरांनी गर्जा महाराष्ट्र हे गीत लिहिलेले आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील. कृष्णराव साबळे यांनी जे आहे प्रसिद्ध असलेले गर्जा महाराष्ट्र गीत लिहिलेले आहे. पुढचा प्रश्न, स्वच्छ जलचर माशाचे सर्वाधिक उत्पादन कोणते राज्य करते ते सांगायचं आहे. स्वच्छ जलचर माशाचे सर्वाधिक जास्त प्रमाणामध्ये उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामार्फत केले जात असते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. पश्चिम बंगाल या राज्यामार्फत स्वच्छ व जलचर माशाचे सर्वात जास्त प्रमाणामध्ये उत्पन्न केले जात असते. पुढचा प्रश्न, भारतातील दुधाच्या उत्पादनामध्ये आघाडीचे राज्य खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे. भारतामध्ये दुधाच्या उत्पादनामध्ये आघाडीचे राज्य खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील. उत्तर प्रदेश हे जे राज्य आहे भारतामध्ये दुधाच्या उत्पादनामध्ये आघाडीचे राज्य बनलेले आहे. पुढचा प्रश्न, भुईमुग उत्पादित करणारे सर्वात जास्त प्रमाणामध्ये खालीलपैकी कोणते राज्य आहे ते सांगायचं आहे. भुईमुगाचे सर्वात जास्त प्रमाणामध्ये उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामार्फत केले जात असते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. या ठिकाणी भुईमुगाचे जे सर्वात जास्त उत्पादन आहे भारतातील गुजरात हे राज्य करत असते. तर पाहूया पुढचा प्रश्न, सोयाबीनचे सर्वात जास्त प्रमाणामध्ये उत्पादन खालीलपैकी कोणते राज्य करत असते ते सांगायचं आहे. सोयाबीनचे सर्वात जास्त प्रमाणामध्ये उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामार्फत केले जात असते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. मध्य प्रदेश हे जे राज्य आहे या राज्यामध्ये सोयाबीनचे सर्वात जास्त प्रमाणामध्ये उत्पादन केले जात असते. तर विद्यार्थ्यांनो, आजची ही स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली? नक्कीच ही गॅरंटीच आहे की आपल्याला ही सुपर क्लास आवडलीच आहे आणि त्यामुळे या सुपर क्लास सोडण्याच्या पूर्वी एक लाईक नक्कीच करायचा आहे. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन
आला असाल सबस्क्राईब जरूरच करून घ्यायचं आहे. सबस्क्राईब केल्याच्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलमध्ये सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आणि तसेच रिमाइंडर देऊ इच्छितो की आपल्याला मित्रांनो की आपण जर ऑनलाईन घरी बसून पैसे कमवू इच्छित असाल तर तुम्हाला त्या चॅनलचा लिंक या सुपर क्लासच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. डिस्क्रिप्शन जर समजत नसेल सध्या तुम्ही जो सुपर क्लास व्हिडिओ पाहत आहात त्याच्या नावावर क्लिक करा. आपल्याला त्या चॅनलचा लिंक दिसून जाईल, मिळून जाईल. तर मिळतो का ना स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.